सिंधिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Hello students, our subject is Science and Technology, Standard 9th, Part 1st, Laws of Motion. Learning points are uniform and non-uniform linear motion. Second one is acceleration. Third one, types of acceleration. Fourth one, velocity time graph for uniform velocity and non-uniform velocity. You have given a activity in textbook on page number 4, uniform and non-uniform linear motion. In that activity, you have given a Amar, Akbar and Anthony are traveling in different cars with different velocities, and the distances covered by them during different time intervals are given in the following table. Amar and Akbar and Anthony are covered distance in kilometer are given in the 3 column, and in 1 column given the time in the clock. Let's see the time. At 5 o'clock they covered 0 distance. At 5:30 Amar covered 20 kilometer distance and Akbar covered 18 kilometer distance and Anthony covered 14 kilometer distance. At 6 o'clock Amar covered 40 kilometer distance and Akbar covered 36 kilometer distance and Anthony covered a 28 kilometer distance. And first question is, what is the time interval between the notings of distances made by Amar, Akbar and Anthony? तर अमर, अकबर आणि अँथनी यांनी जे डिस्टन्स कव्हर केलं आहे त्याच्यातील टाईम इंटरवल किती आहे? तर टाईम इंटरवल आपल्याला दिसतं 5, 5:30, 6. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला किती टाईम दिसतो? हाफ ॲन आवर ऑर 30 मिनिट्स. मग फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय आहे? तर 30 मिनिट्स is the time interval between the notings of distances made by Amar, Akbar and Anthony. Second question आपल्याला विचारलेला आहे, who has covered equal distances in equal time intervals. तर आपण अमरचं डिस्टन्स बघूया. 5:30ला त्याने 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. ॲट 6 o'clockला 40 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. ॲट 6:30 60 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. ॲट 7 o'clock 80 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. जर आपण बघितलं तर प्रत्येक हाफ ॲन आवरमध्ये त्याने 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. अकबरचं डिस्टन्स बघूया. 5:30ला त्याने 18 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. 6 o'clockला 36 डिस्टन्स कव्हर केलं आहे आणि ॲट 6 o'clock 36 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे अँड 6:30ला त्याने 42 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर आपल्याला कुठेही त्याने इक्वल डिस्टन्स कव्हर केलेलं दिसत नाही आहे इक्वल टाईम इंटरवलमध्ये. नंतर अँथनीचं डिस्टन्स बघूया. तर अँथनीने सुद्धा 5:30ला 14 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. 6 o'clockला 28 किलोमीटर अँड 6:30ला 42. ॲट 7 o'clock 56. म्हणजे प्रत्येक हाफ ॲन आवरमध्ये त्याने 14 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. म्हणजेच सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे अमर अँड Anthony has covered equal distances in equal time intervals. Third question is, are all the distances covered by Akbar in the fixed time intervals the same? तर अकबरचं आपण डिस्टन्स बघितलं तर त्याने ॲट 5:30ला 18 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे आणि ॲट 6 o'clockला 36 किलोमीटर डिस्टन्स केलं आहे. तर इथे त्याने
18 किलोमीटर डिस्टन्स कवर केलं आहे, पण ॲट 6:30ला ते डिस्टन्स इक्वल नाही, पुढे ते डिस्टन्स जे आहे ते अनइक्वल होत गेलेलं आहे. म्हणजेच त्याचा आन्सर आहे नो. आर ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर इन द फिक्स टाईम इंटरवल्स द सेम? चा आन्सर आहे नो. कन्सिडरिंग द डिस्टन्स कवर्ड बाय अमर, अकबर अँड अँथनी इन फिक्स टाईम इंटरवल्स, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड्स? अमर, अकबर आणि अँथनी यांनी फिक्स टाईम इंटरवलमध्ये जे डिस्टन्स कवर केलं आहे, तर त्यांच्या स्पीडबद्दल तुम्ही काय सांगाल? अमर आणि अँथनी यांनी इक्वल डिस्टन्स कवर केलं आहे इक्वल टाईम इंटरवलमध्ये, तर त्यांच्याबद्दल आपण म्हणू शकतो की अमर अँड अँथनी हॅविंग अ युनिफॉर्म स्पीड अँड अकबर हॅविंग अ नॉन युनिफॉर्म स्पीड. आता आपल्याला ही जी कन्सेप्ट आहे की युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड ह्या ॲक्टिव्हिटीवरून आपण बघूया. व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म स्पीड अँड व्हॉट इज मीन बाय नॉन युनिफॉर्म स्पीड. If an object covers equal distances in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. जर एखादा ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कवर करत असेल इन इक्वल टाईम इंटरवल, तेव्हा तो जो ऑब्जेक्ट आहे तो युनिफॉर्म स्पीडमध्ये आहे असं आपण म्हणतो. आता युनिफॉर्म स्पीडच्या नॉन युनिफॉर्म स्पीडची जी डेफिनेशन आहे ती युनिफॉर्म स्पीडच्या अपोजिट आहे. डेफिनेशन सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये एकच जो वर्ड आहे इक्वल डिस्टन्स आहे, त्याच्याऐवजी अनइक्वल डिस्टन्स आपल्याला तिथे शब्द टाकायचा आहे. तर युनिफॉर्म स्पीडचं आपण एक्झाम्पल बघूया. मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. सेकंड, कंटिन्युअस रोटेटिंग फॅन हँड्स ऑफ क्लॉक. मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ही जी मोशन आहे ही युनिफॉर्म स्पीडची आहे. कंटिन्युअस रोटेटिंग फॅन, जेव्हा फॅन सुरू होतो तेव्हाची ती गती नव्हे, तर तो जेव्हा मोशनमध्ये येतो आणि तो कंटिन्यू फिरतो तेव्हा ती जी मोशन आहे त्याला आपण युनिफॉर्म स्पीड असं म्हणतो. हँड्स ऑफ क्लॉक, घड्याळाचे काटे, हे सुद्धा युनिफॉर्म स्पीडचं एक्झाम्पल आहे. नॉन युनिफॉर्म स्पीड, if an object covers unequal distances in equal time intervals, it is said to be non-uniform speed. For example, car moving on crowded road. म्हणजे गर्दीमध्ये जर एखादी कार ट्रॅव्हल करत असेल तर तिला सारखं आपली जी डायरेक्शन आहे ती चेंज करावी लागते. म्हणजे ती गर्दीमध्ये कुठे थांबते तर कुठे पुढे जाते. म्हणजे हे नॉन युनिफॉर्म स्पीडचं एक्झाम्पल आहे. सेकंड इज बाउन्सिंग बॉल. नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, ॲक्सेलरेशन. व्हेन व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी इन्क्रीजेस द ऑब्जेक्ट इज सेड टू बी ॲक्सेलरेटिंग. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तेव्हा तो ऑब्जेक्ट ॲक्सेलरेटेड आहे असं आपण म्हणतो. डेफिनेशन ऑफ ए ॲक्सेलरेशन. समजा एक कार आहे आणि ती ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे जाते, तर ए या ठिकाणी तिचा जो स्पीड आहे तो स्पीड बी ठिकाणी बी ठिकाणी गेल्यानंतर तो स्पीड तिची व्हेलॉसिटी जी आहे ती वाढणार आहे. म्हणजेच सुरुवातीपेक्षा म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीपेक्षा फायनल व्हेलॉसिटी ही जास्त असणार आहे. म्हणजेच हा तिच्या व्हेलॉसिटीमध्ये काय आहे, चेंज होतो आहे. म्हणजेच डेफिनेशन ऑफ ॲक्सेलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाईम तर त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. ॲक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता चेंज इन व्हेलॉसिटी कसा होतो आहे, तर डिफरन्स बिटवीन फायनल अँड इनिशियल व्हेलॉसिटी. इफ यू इज इनिशियल व्हेलॉसिटी, v इज फायनल व्हेलॉसिटी अँड टाईम t, देन ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी
and unit of acceleration is equal to मीटर पर सेकंद अपॉन सेकंद. म्हणजेच ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी अपॉन टाईम. व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड आणि टाईमचा आहे सेकंद, म्हणून मीटर इंटू सेकंड सेकंड स्क्वेअर. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.